नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. मे महिन्याची सुरुवात होताच सूर्य आपल्या पूर्ण क्षमतेने आग ओकू लागल्याचे दिसतंय. अर्थात उन्हाळ्यात सरासरी तापमान वाढणार हे स्वाभाविकच आहे, परंतु हे तापमान ज्या पद्धतीने आणि गतीने वाढत आहे ते पाहता आगामी काही वर्षात एकूणच वर्षभराचे सरासरी तापमान वाढण्याची भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. प्रचंड प्रदूषण, झाडांची झपाट्याने कमी होत जाणारी संख्या या आणि अशाच काही कारणांमुळे पृथ्वीचे तापमान क्रमशः वाढत असल्याचे शास्त्रज्ञांनी दाखवून दिले. त्याचा परिणाम म्हणून समुद्राच्या पाण्याचे तापमानही वाढत आहे. समुद्राचे पाणी किती खोलवर तापते यावरही नैसर्गिक संतुलन अवलंबून असते. गेल्या काही वर्षात समुद्राच्या पाण्याचे अधिक खोलवर तापमान वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे समुद्री जीवांच्या जीवनचक्रावर तर परिणाम होत आहेच, शिवाय पावसाचा लहरीपणा देखील वाढत चालल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. समुद्राच्या पाण्याचे तापमान सध्या ज्या गतीने वाढत आहे त्याच गतीने ते वाढत राहिले तर येत्या 50-100 वर्षांमध्ये पृथ्वीवर मोठे नैसर्गिक संकट ओढवू शकते, असा गंभीर इशारा शास्त्रज्ञ देत आहेत. या पृष्ठभूमीवर यंदा उन्हाळा थोडा कडकच आहे असे म्हणत आपली जबाबदारी झटकण्याची वृत्ती घातक ठरू शकते. उन्हाळा कडक असणे जरी स्वाभाविक असले तर या कडकपणाची तीव्रता ज्या गतीने वाढत आहे ती अतिशय चिंतेची बाब आहे. त्या दृष्टीने विचार केला तर निसर्ग चक्राचा एक जबाबदार घटक म्हणून सामान्य लोकांची जबाबदारी तितकीच मोठी ठरते. पर्यावरण संतुलनासाठी सरकार स्तरावर जे काही उपाय केले जातील ते केले जातील, परंतु एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून घेतली तरी ही वसुंधरा पुढच्या पिढ्यांसाठी सुसह्य ठरेल. सगळे काही सरकारवर ढकलण्याऐवजी प्रत्येकाने एक झाड लावले आणि ते मोठे होईपर्यंत त्याची व्यवस्थित काळजी घेतली तरी खूप काही होऊ शकेल. आज आपण या उन्हाच्या झळा सहन करत आहोत, परंतु आपण असेच बेजबाबदार राहिलो तर आपल्या पुढच्या पिढ्या या झळ सहन करू शकणार नाहीत, याची जाणीव आपण ठेवायला हवी. अशाच घडामोडी व अपडेटसोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.